सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय, ते कसे असतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। माझ्या सुनील भोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। चला तर मग पाहूया। मी या ठिकाणी काही अपूर्णांक काढत आहे। समोर काही अपूर्णांक लिहिलेले आहेत। 4/6, 7/5, 9/3, 2/8 असे 4 अपूर्णांक लिहिलेले आहेत। आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय आणि छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते पाहूया। बघा, 4/6 यामध्ये 4 हा अंश आहे आणि 6 हे छेद आहेत। मग या दोघांकडे जर बघितलं, तुलना केली या दोन अंकांची, तर आपल्याला असं लक्षात येईल की 4 पेक्षा 6 मोठे आहेत। 4 पेक्षा 6 मोठे आहेत म्हणजे काय, अंशापेक्षा छेद मोठा आहे, म्हणून या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणायचंय। ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा असतो, अंशापेक्षा छेद मोठा असतो, त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचे। आता तिसरा अपूर्णांक बघा या ठिकाणी 9/3। या अपूर्णांकाकडे बघितलं की असं लक्षात येतंय की 9 मोठे आहे 3 पेक्षा। 9 हे अंशस्थानी आहेत, 3 छेदस्थानी आहेत। मग या ठिकाणी अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचंय। ज्या अपूर्णांकाचा छेदापेक्षा अंश मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं। अंशाधिक अपूर्णांक। तुम्हाला आता लक्षात आलं असेल या अपूर्णांकातले अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे आणि छेदाधिक अपूर्णांक कोणते। 4/6 या ठिकाणी दोन्ही अंकाकडे पाहिलं की लक्षात येतंय की 6 मोठे आहेत, 6 छेदस्थानी आहेत, म्हणजे हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे 4/6। पुढे बघा 7/5। आता या दोन्ही अंकांकडे बघितलं की 7 मोठे आहेत, 7 कोणत्या स्थानी आहेत तर अंशाच्या स्थानी आहेत, म्हणजे हा अपूर्णांक कसा आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे। 7/5 अंशाधिक अपूर्णांक। पुढे 9/3, 9/3 हा पूर्णांकाकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की 9 काय आहेत, 3 पेक्षा मोठे आहेत आणि 9 अंशस्थानी आहेत, म्हणजेच हा पूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे। पुढे 2/8, 2 लहान आहेत 8 पेक्षा, 8 छेदस्थानी आहेत, म्हणजे हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक आहे। 2/8 हा छेदाधिक अपूर्णांक आहे। अशा पद्धतीनं अपूर्णांक अंशाधिक आहे की छेदाधिक आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। धन्यवाद।